विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल हा टॉपिक पाहणार आहोत. डोबे रायनर, न्यूलँड्स या शास्त्रज्ञांनी जसं मूलद्रव्यांच्या वर्गीकरणामध्ये योगदान दिलं, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये जसं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, योगदान दिलं, त्याचप्रमाणे या ठिकाणी मेंडेलिव्ह नावाचा जो काही रशियन सायंटिस्ट होता त्याने सुद्धा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये योगदान दिलेलं आहे. त्याचं योगदान आता आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हची आवर्त सारणी. पिरियॉडिक टेबलला या ठिकाणी आवर्त सारणी असं म्हटलं जातं. ओके, आता मेंडेलिव्ह जो होता तो रशियन सायंटिस्ट होता. त्याच्या काळामध्ये 63 एलिमेंट्स ज्ञात होते. मग त्या 63 एलिमेंट्सची जी काही मांडणी आहे ती त्यांनी त्याच्या ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमानुसार केली. He arranged the 63 elements according to the increasing order of their atomic masses. आणि हे करत असताना, ही मांडणी करत असताना त्याने त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा विचारात घेतल्या त्या एलिमेंट्सच्या, आणि त्या पद्धतीने या ठिकाणी मूलद्रव्यांची मांडणी केली आणि यातूनच मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचा शोध लागला. ओके, नाव या ठिकाणी जेव्हा त्यांनी ती मांडणी केली मूलद्रव्यांची अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस आणि त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज घेऊन, त्यावेळेस मूलद्रव्याची आवर्त सारणी तयार झाली, पिरियॉडिक टेबल तयार झाला. बरोबर आहे. आणि त्या पिरियॉडिक टेबलला मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल असं म्हटलं जातं. त्या पिरियॉडिक टेबलला काय नाव दिलेलं आहे? मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल असं नाव दिलेलं आहे. आता आपल्या आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर या ठिकाणी फक्त आणि फक्त आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल जो आहे त्याचं ऑब्झर्वेशन करणार आहोत, त्याचे ऑब्झर्वेशन नोंदवणार आहोत आणि मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ जो आहे तो पाहणार आहोत. फक्त या दोनच गोष्टी आता आपण या लेक्चर मध्ये करणार आहोत. या ठिकाणी मेंडेलिव्हचा हा पिरियॉडिक टेबल आहे. ओके, या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल मध्ये तुम्हाला व्हर्टिकल कॉलम्स दिसत आहेत, उभे स्तंभ दिसत आहेत. ओके, हे जे काही उभे स्तंभ आहेत, हे जे काही व्हर्टिकल कॉलम आहेत, यांना या ठिकाणी ग्रुप्स असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना? ग्रुप्स, गण असं म्हटलं जातं. जे काही मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल मध्ये व्हर्टिकल कॉलम्स आहेत, उभे स्तंभ आहेत, त्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं? ग्रुप्स, गण असं म्हटलं जातं. आणि ज्या काही हॉरिझॉन्टल रोज आहेत, आडव्या ओळी आहेत, हॉरिझॉन्टल रोज आहेत, या ठिकाणी त्यांना पिरियड्स असं म्हटलं जातं, आवर्तने असं म्हटलं जातं हॉरिझॉन्टल रोजला. म्हणजेच काय, तर या ठिकाणी मेंडेलिव्हचा जो काही पिरियॉडिक टेबल आहे तो या ठिकाणी ग्रुप्स आणि पिरियड्स यांचा मिळून बनलेला आहे. ओके, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल इज मेड अप ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स. नाउ आता पुढे काय दिसतंय आपल्याला, तर या ठिकाणी जे काही व्हर्टिकल कॉलम्स आहेत ज्यांना आपण ग्रुप म्हणले, त्या प्रत्येक ग्रुपला नंबरिंग केले. ग्रुप नंबर फर्स्ट, ग्रुप नंबर सेकंड, ग्रुप नंबर थर्ड, ग्रुप नंबर 4, ग्रुप नंबर 5, ग्रुप नंबर 6, ग्रुप नंबर 7, ग्रुप नंबर 8. ओके, म्हणजे या ठिकाणी ग्रुप्सला नंबरिंग केलेलं आढळतं. ओके, त्यानंतर प्रत्येक ग्रुपच्या नंबरिंगच्या खाली तुम्हाला काही जनरल केमिकल फॉर्म्युले किंवा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युले दिसत आहेत. पहा, R2O, RO, R2O3, RO2, R2O5, RO3, R2O7, RO4. हे काय आहे, तर या ठिकाणी ऑक्साईडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले. कोणाच्या ऑक्साईडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले, तर या ठिकाणी प्रत्येक कॉलम मध्ये जे एलिमेंट्स दिसतात, उदाहरणार्थ ग्रुप नंबर मध्ये जे एलिमेंट्स दिसतात त्यांच्या ऑक्साईडचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? R2O आहे. सेकंड ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स दिसतात त्यांच्या ऑक्साईडचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? RO आहे. ओके, असं या ठिकाणी त्या पद्धतीने त्याच्या पिरियॉडिक टेबल मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, RH4, RH3, RH2, RH दिसते. हे काय आहे, तर या ठिकाणी जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या हायड्राइड्सचे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. म्हणजे त्याने प्रत्येक ग्रुपच्या खाली त्यांच्या ऑक्साईडचा आणि हायड्राइडचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिलेला आहे किंवा दाखवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या काही हॉरिझॉन्टल रोज आहेत त्यांना आपण पिरियड्स म्हटलं होतं, त्या पिरियड्सला सुद्धा नंबरिंग केलेलं आहे. पहा, 1 2 3 4 5 6 7. ओके, आणि एक्सेट्रा. आता
या ठिकाणी हे झालं पहिलं ऑब्झर्वेशन. काय या ठिकाणी मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल जो आहे तो व्हर्टिकल कॉलम्स आणि हॉरिझॉन्टल रोजचा बनलेला आहे. व्हर्टिकल कॉलम्सला या ठिकाणी ग्रुप्स म्हणतात, तर हॉरिझॉन्टल रोजला काय म्हणतात, पिरियड्स म्हणतात. म्हणजे व्हर्टिकल कॉलम्स म्हणजे ग्रुप्स आणि पिरियड्स यांचा मिळून मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल तयार झालेला आहे. पहिलं ऑब्झर्वेशन. दुसरं ऑब्झर्वेशन काय आहे, तर या ठिकाणी आपण एलिमेंट्स पाहू आणि त्यांची अरेंजमेंट पाहू कशी केली. पहा एलिमेंट्स जे आहेत ते पिरियडिक टेबल मध्ये कसे अरेंज केले, अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार अरेंज केलेले आहेत. कसं काय, तर पहा हायड्रोजनचा ॲटॉमिक मास काय आहे, 1 आहे. त्यानंतर कोण आलं इथं, लिथियम, ज्याचा ॲटॉमिक मास हायड्रोजन पेक्षा जास्त म्हणजे 7 आहे. त्यानंतर कोण आलं, बेरिलियम, ज्याचा ॲटॉमिक मास लिथियम पेक्षा जास्त म्हणजे 9.4 आहे. म्हणजेच काय, एलिमेंट्सची जी अरेंजमेंट आहे पिरियडिक टेबल मध्ये ती अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस केलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके. त्यानंतर तिसरं ऑब्झर्वेशन काय सांगू शकतो आपण, तर या ठिकाणी पहा आपण हायड्रोजन बघूया. हा जो काय हायड्रोजन आहे हा काय असतो, गॅस असतो. हायड्रोजन एलिमेंट काय आहे, गॅस आहे. आता या ठिकाणी लिथियम, सोडियम, पोटॅशियम यासारखे एलिमेंट आपण हायड्रोजनच्या ग्रुपमध्ये पाहू शकतो. मग हे लिथियम, सोडियम, पोटॅशियम काय आहे, तर अल्कली मेटल्स आहेत आणि हायड्रोजन काय आहे, गॅस आहे. मग हायड्रोजनला या ठिकाणी अल्कली मेटल्स बरोबर ठेवलेला आपल्याला आढळतं किंवा अल्कली मेटल्सच्या ग्रुपमध्ये ठेवलेला आपल्याला आढळतं. ओके. त्यानंतर सेकंड ग्रुप जो आहे, सेकंड ग्रुप दिसतो या ठिकाणी सगळ्यांना. त्यामध्ये मॅक्सिमम एलिमेंट जे आहेत ते अल्कलाइन अर्थ एलिमेंट्स आहेत, अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. कोण आहेत ते, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, त्यानंतर या ठिकाणी स्ट्रॉन्शियम, बेरियम, हे काय आहेत, अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. ओके. आणि त्यांना सगळ्यांना कोणत्या ग्रुपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय, तर या ठिकाणी ग्रुप नंबर सेकंड मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला या ठिकाणी मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये दिसतो. आपण सगळ्या ग्रुपच्या बाबतीमध्ये हे ऑब्झर्वेशन नाही पाहणार आहोत. आता आपण ग्रुप नंबर पाहू, या ठिकाणी 7. पहा ग्रुप नंबर 7 जर पाहिला तर या ग्रुपमध्ये आपल्याला दिसतंय फ्लोरीन, त्यानंतर क्लोरीन, त्यानंतर दिसतंय या ठिकाणी मॅंगनीज आणि दिसतंय ब्रोमीन. आता फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन काय आहे, हॅलोजन आहे, नॉन मेटल्स आहे. आणि मॅंगनीज काय आहे, मेटल आहे. म्हणजे मॅंगनीजच्या प्रॉपर्टीज हॅलोजनच्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीशी जुळत नसताना सुद्धा या ठिकाणी मॅंगनीजला काय केले, ग्रुप नंबर 7 मध्ये ठेवले. आपण म्हणू शकतो हॅलोजनच्या ग्रुप मध्ये ठेवले की मॅंगनीज काय आहे, मेटल आहे. म्हणजे याच्या पिरियडिक टेबल मध्ये काही एलिमेंटच्या प्रॉपर्टी इतर एलिमेंटच्या प्रॉपर्टीशी जुळत नसताना सुद्धा त्यांना या ठिकाणी त्या कॉलम मध्ये, त्या ग्रुप मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. त्यानंतर मी काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्याची मांडणी केली आहे या पिरियडिक टेबल मध्ये मेंडेलिव्हच्या. इथं पहा या ठिकाणी ग्रुप नंबर 8 पहा काय आहे, या ठिकाणी आयर्न आहे Fe की ज्याचा ॲटॉमिक मास किती आहे, 56. त्यानंतर आहे कोबाल्ट ज्याचा ॲटॉमिक मास आहे 59, निकेल ज्याचा ॲटॉमिक मास आहे 59 आणि त्यानंतर आहे कॉपर की ज्याचा ॲटॉमिक मास आहे 63. आता इथं काय झालंय पहा, दोन सारखेच ॲटॉमिक मास असणारे एलिमेंट्स एकाच ठिकाणी ठेवलेले आढळतात. ते कोण आहेत, कोबाल्ट आणि निकेल. यांचं होल नंबर ॲटॉमिक मास जे आहे ते या ठिकाणी कसं आहे, सारखं आहे. म्हणून त्यांना या ठिकाणी एकाच ग्रुपमध्ये एकाच ठिकाणी ठेवलेलं आपल्याला आढळतं. ओके. आता यानंतर जर नीट ऑब्झर्वेशन केलं या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचं तर काही ठिकाणी व्हॅकंट प्लेसेस ठेवलेले दिसतात. पहा मी यातल्या 3 व्हॅकंट प्लेसेस तुम्हाला दाखवतो. पहा या ठिकाणी ज्याचा ॲटॉमिक मास 44 आहे ती एक व्हॅकंट प्लेस, ज्या ठिकाणी ॲटॉमिक मास 68 आहे ती एक व्हॅकंट प्लेस आणि ज्या ठिकाणी ॲटॉमिक मास 72 आहे ती एक व्हॅकंट प्लेस. मेंडेलिव्हनी त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये काही व्हॅकंट प्लेसेस ठेवलेल्या होत्या. त्या ठिकाणचे मूलद्रव्य त्याच्या काळात शोधल्या गेलेले नव्हते, परंतु ही मूलद्रव्य कालांतराने शोधली जाऊ शकतात आणि त्यांची जी काही प्रॉपर्टीज आहेत त्या काय असतील याच्याविषयीचं प्रिडिक्शन या ठिकाणी मेंडेलिव्हने आधीच करून ठेवलं होतं. त्यांचं ॲटॉमिक मास काय असू शकतं या बाबतीत सुद्धा प्रिडिक्शन जे आहे ते आधीच करून ठेवलेलं
होतं. त्याने या मूलद्रव्यांना काय नाव दिलं होतं, जे ज्ञात नव्हते त्याच्या काळामध्ये त्या मूलद्रव्यांना त्याने काय नाव दिलं होतं, त्यांच्या नेबरिंग एलिमेंट्स वरून त्याने नाव दिलं होतं. उदाहरणार्थ बोरॉन वरून हे जे काही ऍटॉमिक नंबर ऍटॉमिक मास 44 आहे त्या एलिमेंटला त्याने इका बोरॉन असं नाव दिलं होतं. या ठिकाणी ॲल्युमिनियम वरून 68 ऍटॉमिक मास असणाऱ्या एलिमेंटला इका ॲल्युमिनियम असं नाव दिलं होतं. त्यानंतर या ठिकाणी सिलिकॉन दिसते, ओके, त्यावरून या ठिकाणी 72 ऍटॉमिक मास असणाऱ्या एलिमेंटला इका सिलिकॉन असं नाव दिलेलं होतं, की जे मूलद्रव्य ज्ञात नव्हते त्याच्या काळामध्ये. पण त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी त्याने आधीच भाकीत करून ठेवलं होतं, की जर हे मूलद्रव्य शोधले गेले भविष्यात त्यांचे गुणधर्म असे असू शकतात असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यांचे ऍटॉमिक मास सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. फक्त त्यांना नावं काय दिली होती त्यांनी, या ठिकाणी इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन कशावरून नाव दिलेले होते, त्यांचे नेबरिंग एलिमेंट्स कोणते आहेत ज्ञात असलेले त्याच्यावरून त्यांनी ते नाव दिलेले होते. आता जर आणखीन ऑब्झर्वेशन केलं तर या पिरियोडिक टेबल मध्ये तुम्ही जे यापूर्वी शिकलेले नोबेल एलिमेंट्स आहेत, जसं या ठिकाणी आपण म्हणू न्यूऑन असेल, आर्गॉन असेल, क्रिप्टॉन असेल, झेनॉन असेल, रेडॉन असेल, तसे एलिमेंट्स या पिरियोडिक टेबल मध्ये कुठे दिसत नाहीत. म्हणजेच काय, ज्या वेळेस मेंडेलिव्हने हा पिरियोडिक टेबल तयार केला त्यावेळेस साधारणतः काय तर ह्या एलिमेंट्सचा शोध लागलेला नव्हता, कोणत्या नोबेल एलिमेंट्सचा. मग ज्या वेळेस या एलिमेंट्सचा शोध लागला त्यावेळेस या पिरियोडिक टेबलला डिस्टर्ब न करता मेंडेलिव्हने त्याच्यासाठी एक स्वतंत्र प्लेस निर्माण केली या पिरियोडिक टेबल मध्ये, या पिरियोडिक टेबलला डिस्टर्ब न करता. आता या मेंडेलिव्हस पिरियोडिक टेबलचा मेन पार्ट पाहायचा आहे आपल्याला. काय पाहायचं आहे की या ठिकाणी हे जे काही एलिमेंट्स आहेत यांची ऍटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार मांडणी केल्यानंतर मेंडेलिव्हला काय आढळलं. मेंडेलिव्हला असं आढळलं की या ठिकाणी समान केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज असणारे एलिमेंट जे आहेत ते ठराविक कालावधीनंतर रिपीट होत आहेत, पुन्हा पुन्हा दिसत आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, लिथियम जे आहे, ओके, लिथियमच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याच्या सारख्याच केमिकल प्रॉपर्टीज असणारा एलिमेंट सोडियम जो आहे तो ठराविक कालावधीनंतर या ठिकाणी रिपीट झालेला दिसतो आपल्याला. सोडियम सारख्याच केमिकल प्रॉपर्टीज असणारा एलिमेंट जो आहे पोटॅशियम, तो सोडियम नंतर काही काळानंतर या ठिकाणी सोडियम सारख्याच प्रॉपर्टीज दाखवणारा एलिमेंट म्हणून रिपीट झालेला दिसतो. ओके, मग हे रिपीटेशन कशामुळे होते, एलिमेंट्स जे सारखे गुणधर्म दाखवतात त्यांचे रिपीटेशन कशामुळे होते याचं कारण मेंडेलिव्हने सांगितलं की त्यांच्या ऍटॉमिक मासेसमुळे काय होत आहेत, एलिमेंट्स की जे समान केमिकल प्रॉपर्टीज दाखवतात, सारख्या केमिकल प्रॉपर्टीज दाखवतात ते रिपीट होतात. कोणामुळे, ऍटॉमिक मासेसमुळे. हे कोणी सांगितलं, मेंडेलिव्हने. त्यासाठी त्यांनी एक लॉ तयार केला. ऑन द बेसिस ऑफ दिस ही हॅज स्टेटेड द लॉ. त्यांनी एक लॉ सांगितला. काय लॉ सांगितला, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्यांचे गुणधर्म आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या ऍटॉमिक मासेसचे पिरियोडिक फंक्शन्स असतात. म्हणजेच काय, मूलद्रव्यांचे गुणधर्म ठराविक काळानंतर रिपीट होतात कारण या ठिकाणी त्यांच्या ऍटॉमिक मास मुळे ते रिपीट होतात. ओके, म्हणजेच ह्या लॉला मराठीत जर सांगायचं ठरलं तर काय म्हणावं लागेल, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुभाराचे आवर्ती फल असतात. म्हणजेच त्यांच्या अणुभारामुळे ते या ठिकाणी ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा या ठिकाणी काय करतात, दिसतात किंवा रिपीट होतात. यालाच या ठिकाणी मेंडेलिव्हचा पिरियोडिक लॉ असं म्हटलेलं आहे. मग जर समजा आपल्याला विचारलं की मेंडेलिव्हस पिरियोडिक लॉ काय आहे तर आपण काय सांगणार, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. ओके, आता मला काय सांगायचंय तर या ठिकाणी लिथियम सारखा जो एलिमेंट आहे सोडियम, लिथियम सारख्याच प्रॉपर्टीज दाखवणारा जो काही एलिमेंट आहे सोडियम, हा ठराविक कालावधीनंतर का रिपीट झाला तर ऍटॉमिक मास मुळे रिपीट झाला त्या एलिमेंट्सच्या. त्यानंतर सोडियम सारखाच या ठिकाणी प्रॉपर्टीज दाखवणारा जो काही पोटॅशियम नावाचा एलिमेंट आहे तो ठराविक कालावधीनंतर का रिपीट झाला तर या ठिकाणी ऍटॉमिक मास मुळे रिपीट झाला. असं कोणी सांगितलं, मेंडेलिव्हने सांगितलं हे रिझन. किंवा आपण इथं बघू शकतो बेरिलियम, ज्याच्या ऍटॉमिक
ज्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत फिजिकल प्रॉपर्टीज त्या मॅग्नेशियम सारख्या आहेत आणि मॅग्नेशियम ठराविक कालावधीनंतर रिपीट झालाय. मॅग्नेशियम सारख्याच प्रॉपर्टीज असणारा कॅल्शियम जो आहे तो ठराविक कालावधीनंतर रिपीट झालाय. कोणामुळे? तर त्यांच्या ऍटॉमिक मासेसमुळे. म्हणून मेंडेलिव्हने काय लॉ सांगितला? तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. म्हणजे ज्या काही एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज आपल्याला पुन्हा पुन्हा ठराविक कालावधीनंतर दिसतात किंवा सारखे गुणधर्म असणारे मूलद्रव्य ठराविक कालावधीनंतर दिसतात, ते कशामुळे दिसतात? तर त्यांच्या ऍटॉमिक मासेसमुळे दिसतात असं या ठिकाणी मेंडेलिव्हने सांगितलं, ज्याला या ठिकाणी मेंडेलिव्हचा पिरियोडिक लॉ असं म्हटलं जातं. मग आपण आजच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं की या ठिकाणी मेंडेलिव्हने त्याच्या काळात ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांची मांडणी कशी केली? ऍटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार केली. आणि हे करत असताना त्यांनी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज विचारात घेतल्या. यातूनच मूलद्रव्याच्या आवर्त सारणीचा शोध लागला किंवा मेंडेलिव्हचे या ठिकाणी मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल तयार झाला. त्यानंतर मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचे ऑब्झर्वेशन्स